नमस्कार. या व्हिडिओप्रमाणेच माझ्या दिवसाची आज सुरुवात मॉर्निंग वॉकनी झाली होती आणि त्यानंतर म्हटलं चला काहीतरी हेल्दी बनवूयात पण टेस्टीही हवं. तर पराठा जो आहे ना सगळ्यांनाच आवडतो आणि कोबी पराठा मी तरी जास्त बनवत नाही कारण मग ते टेस्टला आवडत नाही म्हणून. तर यावेळेस विचार केला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवून बघूयात. ही एका माझ्या फ्रेंडची रेसिपी आहे. ती टिफिनला ऑफिसच्या घेऊन यायची आणि तेव्हापासून हा आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडायचा. तर त्यासाठी असा पत्तागोबी आपल्याला छोटासा घ्यायचा आहे पण तो हिरवा असला पाहिजे, खूप पांढरा नको, जेणेकरून मग त्याला कुबटपणा कमी असतो. कुबट जो एक वास येतो कोबीला तो कमी असतो. आणि त्यानंतर मग आपल्याला छानपैकी कट करून घेऊ शकता चॉपरमध्ये किंवा मग असं किसून घेतला तरी चालेल. पण एवढं लक्षात घ्या की तसं बारीक असला पाहिजे जेणेकरून मग तो फुटून बाहेर येणार नाही, कारण आपण हे कच्चंच बनवतो, याची भाजी वगैरे आपण काही बनवणार नाही आहोत. आता त्यानंतर मग हिरवी मिरची तुमच्या चवीप्रमाणे अशी एकदम बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये. आता आपण चपातीचं पीठ बनवून घेऊयात. त्यामध्ये मी आता गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि मग थोडंसं मैदा मिक्स केलेला आहे. ओवा, मीठ, तेल टाकून आधी हे सगळे जिन्नस आहे ते एकत्र करून घेतले आणि मग नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान सैल मळून घेतलेलं आहे. खूप जास्त घट्ट पीठ नको आहे आपल्याला, थोडंसं सैलच पीठ मळायचं आहे. आणि हा मागे जो तुम्ही वॉटरफॉल बघताय छोटासा फाउंटन टाईप, तर हे माझ्या ताईने मला गिफ्ट केलं आहे शेजारच्या. तर ते व्हिडिओसाठीच ॲक्च्युली केलेलं आहे म्हणून तो असं एकदम परफेक्ट क्यूट छोटासा तिथे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आता दिसेल. आणि त्यात हे पाणी टाकायचं एक नवीन काम वाढलेलं आहे माझं. तर त्यानंतर आता हे छानपैकी मी पीठ मळून घेते. बरं, पत्तागोबीचा पराठा जो बनवतात ना, तर ते कित्येक जणांना भाजी आधी पिवळी भाजी किंवा लाल भाजी बनवून नंतर मग त्याचा पराठा बनवतात. तर तसा न करता ट्रॅडिशनल वेनी न करता कधीतरी असं चेंज करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल, ही माझी गॅरंटी आहे. त्यानंतर पत्तागोबी असं आपल्याला त्यातलं पाणी काढून घ्यायचं, हाताने दाबून दाबून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं, जेणेकरून मग तो कुबट वास मी जो बोलले होते तो निघून जाईल. आणि मग पत्तागोबीला आहे ना एक छान आपण जे आता मसाले टाकणार आहोत त्याची एक चव छान येते. आता त्यानंतर आपल्याला हे कोबी थोडासा मोकळा करून घ्यायचा. चवीप्रमाणे त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची घालू शकता, लहान मुलांना करता तर थोडीशी कमी घाला. ब्लॅक पेपर पावडर टाकायची आहे, म्हणजे काळी मिरी पावडर, थोडंसं मीठ आणि तुमच्याकडे जर ऑरिगॅनो किंवा हर्ब्स असेल तर ते टाका. आणि आता ही छोटीशी मी चाळणी घेतलेली आहे, खिसणीला तेल लावून घेतलं, जेणेकरून मग आता चीज मी टाकते तर ते चिटकलं नाही गेलं पाहिजे. आणि त्यानंतर मग तुम्हाला हवं तेवढं तुमच्या टेस्टनुसार चीज टाका. हे बघा अजिबात खिसणीला चिटकलेलं नाही आहे, तर नाहीतर तसं डायरेक्ट केलं तर मग खूप सारं त्याला मग चिटकून राहतं. मग थोडीशी कोथिंबीर असेल तर कोथिंबीर ॲड करा आणि मग फोर्कच्या साह्याने हे सगळं असं मिक्स करून घ्या. आता त्यानंतर मग छानपैकी त्याचे पराठे लाटून घ्या. इथे बघा मी तर पराठा कसा छानपैकी लाटून घेते आहे, ते म्हणजे एकदम सुंदर होतात हे. आणि नंतर मग तेल किंवा तूप काही लावून तुम्ही छानपैकी ह्याला भाजून घेऊ शकता. आणि मग हे लहान मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये सुद्धा द्यायला परफेक्ट ऑप्शन आहे. दही किंवा हिरवी चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. इतके सुंदर होतात आणि एवढे छान फुटत तर अजिबात नाहीत. बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर झालेला आहे पराठा. नक्की बनवा आणि सबस्क्राईब